नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. नमो बुद्धाय. जय भीम. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग या शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर आणि जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर तसेच केंद्रीय शिक्षक आदरणीय जनीकुमार कांबळे आणि भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभागाचे सेक्रेटरी गुणाजी जाधव हे आज 28 मे 2025 रोजी वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वैभववाडी या तालुका शाखेच्या कार्यकारिणीच्या पुनर्रचनेसाठी हे सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी वैभववाडीमध्ये दाखल झाले होते. उंबर्डे बौद्ध उत्कर्ष मंडळाच्या बुद्धविहारामध्ये 28 मे 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता तालुका शाखा वैभववाडी या शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीची पुनर्रचना संदर्भात या ठिकाणी बैठक पार पडली. वैभववाडी तालुका शाखेचे पदाधिकारी यावेळी वासुदेव जुवाटकर, विनोद कदम, सदानंद कदम यांच्यासह प्रकाश जाधव, देवीदास जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वैभववाडी या तालुका शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सचिव संजय पेंडुरकर आणि केंद्रीय शिक्षक जनीकुमार कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय बौद्ध महासभेचे वैभववाडी तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक वासुदेव जुवाटकर हे आपल्या निवडीच्या नंतर म्हणाले की वैभववाडी तालुक्यातील बौद्ध जनतेने भारतीय बौद्ध महासभेमध्ये विलीन झालं पाहिजे. धम्म संस्कार या संस्थेच्या माध्यमातून पार पाडले पाहिजेत. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आचार विचारानं भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली जुन्या चाली परंपरा रीती सोडून आता बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, अशा तऱ्हेचं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष साहित्यिक वासुदेव जुवाटकर यांनी केला आहे. या बैठकीचा झालेला वृत्तांत. बैठकीच्या नंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंद कासार्डेकर आणि जिल्हा सचिव आदरणीय संजय पेंडुरकर यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना हे मान्यवर काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. नमो बुद्धाय. जय भीम. आज उंबर्डे येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय आनंद कासार्डेकर, जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय संजय पेंडुरकर, केंद्रीय शिक्षक आणि कोकणातील कवी गायक शाहीर जनीकुमार कांबळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण विभागाचे सेक्रेटरी गुणाजी जाधव आदी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. उंबर्डे बौद्धवाडी येथील उंबर्डे बौद्ध उत्कर्ष मंडळ या बुद्धविहारामध्ये तालुका शाखा वैभववाडीची बैठक झाली. या बैठकीला तालुका शाखेचे पदाधिकारी आमचे आदरणीय सदानंद उंबर्डेकर, विनोद जाधव, विनोद कदम, नावं जरा सांगा. देवीदास यादव नापणे, प्रकाश जाधव उंबर्डे, गणेश कदम आणि वासुदेव जुवाटकर यांच्यासह मी तानाजी कांबळे
आम्ही सर्वजण उपस्थित होतो. आदरणीय जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांना विचारेन की आजच्या सभेच्या निमित्तानं काय सांगाल. आज वैभववाडी तालुक्याची तालुका शाखा कार्यकारिणीची आज बांधणी झालेली आहे आणि आज याच्यामध्ये वैभववाडीमध्ये तालुका शाखेची निर्मिती होऊन यापुढे वैभववाडी तालुक्याचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू करावायचं आहे. आज तालुका शाखेची नवीन कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जी कार्यकारिणी नव्यानं निर्माण करण्यात आली आहे ती कमिटी सांगितलात तर बरं होईल. कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे आणि यामध्ये याच तालुक्याचे रहिवासी आणि आंबेडकर घराण्याशी एकदम घनिष्ठ संबंध असलेले असे आदरणीय वासुदेव बापू जुवाटकर यांची या वैभववाडी तालुक्याच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं गाव आहे मांगवली. त्यानंतर आपले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आदरणीय विनोद वसंत कदम कुंभवडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 1981 सालापासून या धम्मसंस्थेची एकनिष्ठ असणारे आदरणीय सदानंद बाबाजी कदम यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उर्वरित कार्यकारिणी निवडण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी त्याचबरोबर सुधीर जाधव या तिथवली यांची संस्कार विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तसेच प्रकाश धोंडीराम जाधव यांची संस्कार विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर हिशोब तपासनीस म्हणून सुधीर जाधव तिथवली यांची निवड करण्यात आलेली आहे. तर प्रचार आणि पर्यटन विभागाच्या उपाध्यक्षपदी देवीदास पांडुरंग यादव नापणे यांची निवड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आज ही कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे. वैभववाडी तालुक्याच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीपदी संघटक म्हणून आदरणीय संदीप खांबाळेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच संतोष सखाराम कांबळे भोम, प्रभाकर तुकाराम कांबळे भोम, संदीप यादव नाधवडे आणि प्रशांत यादव नाधवडे यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणीला जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सर्व कार्यकारिणीच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. वैभववाडी तालुका शाखेच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी साहित्यिक वासुदेव जुवाटकर यांची आज निवड जाहीर झालेली आहे. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष वासुदेव जुवाटकर या निमित्तानं आपण काय सांगाल. मी सर्व वैभववाडी तालुक्यातील बौद्ध बांधवांना हे सांगू इच्छितो की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये विलीन व्हावं आणि त्या धम्माच्या सगळे संस्कार आहेत ते पार पाडावे आणि इतर ज्या काही संघटना आहेत आपल्या धार्मिक त्या संघटना आहेत, पण ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी संघटना आहे त्या संघटनेत यावं, त्याच्यासाठी आम्ही ही संघटना बांधण्याचं काम तालुक्यावर करू आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. जयकुमार साहेब, नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा द्या. आज वैभववाडी तालुका शाखा नवीन कार्यकारिणीची एक नवीन कार्यकारिणीचं गठन झालेलं आहे आणि या निमित्त आदरणीय आमचे मित्र आदरणीय वासुदेव बापू जुवाटकर यांची अध्यक्षपदावर नियुक्ती झालेली आहे. तर या ठिकाणी मला विश्वास आहे की जुवाटकर साहेब हे या कणकवलीत वैभववाडी तालुक्यामधले जेवढे गाव आहेत ते गाव सर्व पिंजून काढतील आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे काही ध्येय धोरणं आहेत, जी उद्दिष्ट आहेत ती प्रत्येक गावागावामध्ये ते नेऊन पोचवतील आणि जिल्हा शाखा कार्यकारिणीचे सुद्धा सहकार्य घेऊन ते वैभववाडीमध्ये प्रचार प्रसार करतील असा मला विश्वास आहे. आणि या ठिकाणी या सर्व कार्यकारिणीला मी माझ्या वतीने अर्थात जिल्हा शाखेच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. सरचिटणीस विनोद जाधव बोलणार काय.
ठीक आहे, जिल्हाध्यक्ष साहेब समारोप करा. या ठिकाणी वैभववाडी तालुका शाखेची पुनर्गठन झालेलं आहे. या नवीन कार्यकारिणीला मी जिल्हा शाखेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचं जे काय संघटन आहे भारतीय बौद्ध महासभेचं, हे वैभववाडी तालुक्यात चांगल्या प्रकारे गतिमान व्हावं अशी आमची सर्वांची खूप मोठी इच्छा आहे आणि मला आशा आहे की नवीन कार्यकर्ते त्या पद्धतीने कामकाज करतील. त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, महाउपासिका मीराताई आंबेडकरांचा, आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचा, बाळासाहेब आंबेडकरांचा, आनंदराज आंबेडकर साहेबांचा. धन्यवाद. नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.